स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व भागांना राम राम. कशा आहात मित्रांनो? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करतायत ना? व्हिडिओ पाहतायत ना? व्हिडिओ पहा, अभ्यास करा आणि आपलं स्वप्न साकार करा. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये कुठली परीक्षा असो, टी पोलीस भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, MPSC घ्या, प्रत्येक परीक्षेत ज्या घटकावर प्रश्न असतो तो घटक आज आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी. संधी. संधी कशाला म्हणतात? संधी आपल्याला विग्रह करता येतोय पण तरीही मार्क जात आहेत, तर घाबरायचं काम नाही. संधी हा प्रश्न किती काही महत्त्वाचा असला तरी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण संधीचे काही टॉपिक जे आपले 15 मिनिटात कव्हर होतील तेवढे घेऊया आणि ते कायमचे लक्षात ठेवूया. तर चला सुरू करू. संधी. संधी कशाला म्हणतात? दोन शब्दांच्या एकत्रकरण करण्याला संधी असं म्हणतात. रनिंग नोट्स काढत चला. दोन शब्द एकत्र करायचे असतात त्याला संधी असं म्हणतात. आणि अशा वेळेस पहिल्या शब्दातील शेवटचा, दुसऱ्या शब्दातील सुरुवातीचा, पहिल्या शब्दाच्या शेवटी काय आहे, दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला काय आहे यानुसार त्याचे प्रकार पडत असतात. जर पहिल्या शब्दाच्या शेवटी स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात पण स्वराने होत असेल तर त्याला म्हणतात स्वर संधी. मग संधीचे प्रकार किती आणि संधी ओळखायची कशी, संधीवर प्रश्न कसे पडतात? जर नवीन असाल तर फक्त तुमच्यासाठी संधीवर प्रश्न कसे पडतात? एकतर विग्रह करा. एखादा संधियुक्त शब्द देतात आणि त्याचा विग्रह करा. विग्रह करा म्हणजे फोड करा, त्या शब्दाची फोड करा असं आपल्याला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रकार ओळखा आणि प्रकार कशावरून ओळखले जातात? तर विग्रह काय होतो, किंवा यापेक्षा उलट आता संधियुक्त शब्द तयार करा. दोन शब्द दिलेले असतात आणि हे दोन शब्द जोडून तयार होणारा जोड शब्द किंवा संधियुक्त शब्द काय असं आपल्याला विचारलं जातं. मग काही विचारलं तरी एकाच घटकावरनं सगळंच सगळं आपलं क्लिअर होत असतं. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपला मार्क मिळवा. आता आज आपण सुरुवात करणार आहोत संधीमध्येच. एकत्र येणारे जर दोन्ही वर्ण स्वर प्लस स्वर असतील तर त्याला काय म्हणतात? स्वर संधी. स्वर संधीचं वैशिष्ट्य काय? पहिल्यातील शेवटचा आणि दुसऱ्यातील सुरुवातीचा स्वर स्वर असतो. आता पुस्तकातले नियम लक्षात ठेवण्यापेक्षा स्वर प्लस स्वर जर असेल तर त्याला स्वर संधी असं म्हणत असतात. मग स्वर संधीचे जे प्रकार पडतात त्यांच्यातल्या 5 प्रकार त्याचे पडत असतात. त्यातल्या 2 प्रकारांचा विचार आज आपण करणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या 3 प्रकारांचा आणि हळूहळू बाकीच्या प्रकारांचाही विचार आपण करणार. संधी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत मोठा आहे, प्रचंड शब्दसाठा आहे आणि आपल्याला परीक्षेत शब्दसाठाच विचारला जातो. त्याच्यामुळं ते म्हणतात ना, प्लास्टिक मेक मॅन फायबर, हे आपलं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तसंच आपले प्लास्टिक करा म्हणजे आपलं फायबर होईल, प्रॅक्टिस करा परफेक्ट व्हाल. प्रॅक्टिस करण्यासाठी भरपूरसा शब्दसाठा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे लेक्चर काळजीपूर्वक बघा. पहिला प्रकार स्वरसंधीचा उपप्रकार सजातीय. सजातीय म्हणजे काय? तर दीर्घत्व. काही परीक्षेमध्ये त्याला दीर्घादेश असं पण म्हणतात. मग आता सजातीय किंवा दीर्घत्व कशाला म्हणतात? तर एकाच उच्चार स्थानातले एकमेकांसमोर आलेले असतात. मग आता आपल्याला उच्चार स्थान माहीत पाहिजे, वर्ण कोणते सजातीय आहेत हे माहीत पाहिजे. आणि जर हे माहीत नसेल तर लेकरांनो पहिले वर्णमाला आणि उच्चार स्थानचे व्हिडिओ पहा. एकदा ते क्लिअर करा म्हणजे हे क्लिअर होईल. एकमेकांवरती अवलंबून आहेत. सजातीय किंवा दीर्घत्वामध्ये काय असतं? एकाच उच्चार स्थानाचे एकमेकांसमोर असतात. जसं की अ समोर अ आला किंवा ई समोर ई आला तर त्यांच्या गटातील जो कोणी दीर्घ आहे त्याचा उपयोग जोड शब्दामध्ये होत असतो. उ यांच्याऐवजी जो पण मोठा आहे त्याचा उपयोग होत असतो. रू एकमेकांसमोर आले तर त्यातला दीर्घ रू. आता आपल्या मराठीत दीर्घ आणि ऱ्हस्व रू नसतात पण रू आला तर त्याऐवजी रूच होतो. अ किंवा आ याच्या समोर अ किंवा आ आला तर आ बनतो. ई समोर ई आला तर ईच बनतं. उ समोर उ आला तर ऊच बनतं. आता याला लक्षात कसं ठेवायचं? कानावाले शब्द असतात, कानावाले. त्यानंतर दुसरी विलांटी, त्यानंतर दुसरा उकार. जर जोड शब्द हा संधियुक्त असेल आणि त्याला काना असेल, दुसरी विलांटी असेल किंवा दुसरा उकार असेल तर तो सजातीय किंवा दीर्घत्व राहत असतो. उदाहरणांचा विचार करू. उदाहरणांवर समजून घेऊ मित्रांनो. सगळ्यात पहिला शब्द देवालय. सोप्यापासून अवघडपर्यंत जाऊ. देवालय. आता देवालयाचा विग्रह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देव प्लस आलय. 2 अर्थपूर्ण शब्द असतात. परीक्षेमध्ये 4 पर्याय देतात. काही ठिकाणी देव प्लस आलय देतील, काही ठिकाणी देवा प्लस आलय देतील, काही ठिकाणी देवा प्लस लय देतील, काही ठिकाणी देव प्लस अलय देतील. पण अर्थपूर्ण शब्द असतो. देव हा अर्थपूर्ण आहेच पण आलय हा शब्द सुद्धा अर्थपूर्ण आहे. मग आलयचा अर्थ काय?
घर, सदन, निकेतन. त्याच्यामुळे देव प्लस आलय यासारखा शब्द जर असेल, ज्या शब्दात शेवटी आ आणि ल हे असेल, त्याच्यामध्ये आलय लपलेलं आहे हे लक्षात ठेवा. उदाहरण बघूया. नेत्रालय, विग्रह, नेत्र प्लस आलय. मेघालय, मग मेघ की मेघा, मेघा नाही मेघ, मेघ प्लस आलय. हिमालय, हिम की हिमा, हिम, हिम प्लस आलय. त्यानंतर न्यायालय, न्याय प्लस आलय. यासारखं आलय आलय आलयवाले शब्द एका खाली एक लिहा, म्हणजे ते लक्षात राहायला सोपे जातील. त्यानंतर आता आपण दुसरे शब्द बघूया. जनादेश, जनादेशचा विग्रह काय होईल? जन की जना, जना नाही जन, जन प्लस आदेश. मराठीत आदेशचा अर्थ आहे बदल, जनादेश. त्यानंतर दुसरा शब्द आहे गुणादेश. गुणादेशचं काय येईल मग? गुण प्लस आदेश. दशानन, दशानन. मग आता दश की दशा, दश. आणि पुढचा शब्द आहे आनन. मग आता दशनन कुणाचं नाव आहे हे मला सांगा. आपण म्हणतो दशानन रावण, रावण हुमय. दश म्हणजे 10 आणि आनंद म्हणजे तोंड. दश प्लस आनंद यासारखं लक्षात ठेवत चला. त्यानंतर आहे महिलाश्रम. महिलाश्रम, महिला प्लस आश्रम. मुनिच्छा, मुनिच्छा म्हणजे मुनी प्लस इच्छा. आता लक्षात ठेवा, मुनीला पहिली विलंटी द्या आणि इच्छा नेहमी ह्रस्व असू द्या. इच्छा हा शब्द नेहमी ह्रस्व असतो, मुनी हा शब्द नेहमी ह्रस्व असत असतो. त्यानंतर आहे राजाज्ञा. कवींद्र, कवींद्र. लिहिताना जोड शब्दामध्ये वला दुसरी विलंटी आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि विग्रह करताना, फोड करताना वला पहिली विलंटी द्या आणि इंद्र पण लहानच घ्या, कारण इंद्र आणि इच्छा लहान असती तर ईश आणि ईश्वर हे शब्द मोठ्या याच्यात दिलेले असतात. त्यानंतर आहे राजाश्रय. मग राजाश्रयचा विग्रह काय होणार? राज की राजा? तर मित्रांनो बऱ्याच जणांचं राज हे उत्तर येतं. राजवीरच्या भानगडीत पडायचं नाही. राज हा हिंदी शब्द आहे, मराठीमध्ये राजा, राजा प्लस आश्रय. मिष्टान्न, मिष्टान्नाचा विग्रह मिष्टान्न. मिष्टान्नाचा विग्रह मिष्ट प्लस अन्न यासारखा. या शब्दांचा विग्रह लक्षात ठेवा, विलांट्या लक्षात ठेवा. रवींद्र, रवींद्र. मग आता रवींद्रचा विग्रह रवी, वीला दुसरी का संस्कृत मधून आलाय इंद्र. मग आपण अशाच कवी पण संस्कृत मधून आलाय, पण पुस्तकवाल्यांनी कवीला पहिली विलंटी दिली आहे, रवीला दुसरी विलंटी दिली आहे. सूर्यामध्ये स ला दुसरा उकार आहे, भू नेहमी दुसऱ्या उकारात लिहायचं यासारखं लक्षात ठेवा. शब्द आहे बुद्धार, बुद्धार. मग बुद्धार शब्दाचा विग्रह भू प्लस उद्धार. भुर्जी किंवा भुर्जा येऊ, भुर्जा. भू प्लस ऊर्जा. आता लक्षात ठेवा, ऊर्जाचा ऊ दीर्घ यासारखं काय रस्व काय दीर्घ हे बघत चला. आता त्या रू वाला शब्द बघूया आपण. मातृन, मातृंचा विग्रह इकडे घेऊया वाटल्यास तर मातृन, मातृन असं परीक्षेमध्ये देतात. मातृन, पितृन. मग मातृ प्लस ऋण यासारखं. पितृन, पित नाही पितृ, पित्याचे ऋण. मातृन यासारखं. सजातीयमध्ये काय असतं? एकच स्वर एकमेकांसमोर येत असतो आणि त्याऐवजी त्याच गटातला दुसरा स्वर बनत असतो. गिरीश, गिरीश विग्रह गिरी प्लस ईश. परत परत सांगतोय नेहमी मोठा असतो. आता दुसऱ्या प्रकाराचा विचार करू. पहिल्या प्रकारात आपण बघितलं की सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच जातीचे एकमेकांसमोर, वेगवेगळ्या जातीचे एकमेकांसमोर आलेले असतात. सजातीयमध्ये एकाच जातीचे एकमेकांसमोर आलेले असतात
तर विजातीयमध्ये वेगवेगळ्या जातीचे एकमेकांसमोर आलेले असतात. दुसरा प्रकार विजातीय, त्याचं दुसरं नाव. परीक्षेमध्ये जर दुसरं नाव आलं तर ते पण लक्षात असावं. काय गुण प्लस आदेश. मग प्रकार काय? गुण शेवटी अ आहे, पुढं आ आहे, प्रकार सजातीय आहे. म्हणा मम. आता परत विजातीय किंवा गुणादेश याच्या लक्षणांकडे वळूया. विजातीय किंवा गुणादेश अ किंवा आ यांच्या समोर ई, उ किंवा रू. ई कोणतंही आलं तरी चालतं, उ कोणतंही आलं तरी चालतं. जर हे स्वर आले असतील, दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई, उ, रू यांनी होत असेल तर त्याच्याऐवजी ए, ओ, अर, ए असतं. कशामध्ये? विजातीय किंवा गुणादेशमध्ये. मग याला लक्षात उलट पण ठेवायचं मित्रांनो. जसं 7 5 12 तसं 5 7 पण 12 होतात. आपल्याला जर विग्रहावरनं संधियुक्त शब्दावरनं विग्रहात जायचं असेल तर ए असेल तिथं ई घ्यायचं, ओ असेल तिथं उ घ्यायचं आणि अर असेल तर रू ऋषीचा घ्यायचा. हे लक्षात ठेवा. विग्रह करणं जड जाणार. एक मात्रावाले शब्द, एक मात्रावाले शब्द असतात. याचा अर्थ सगळेच एक मात्रावाले याच्यातच येतात असं नाही, पण एक मात्रावाले जोड शब्द असतात. त्यानंतर ऋषीवाले शब्द असतात. उदाहरण बघूया. गणेश आहे गण प्लस ईश. आता लक्षात ठेवा लेखाओ, ईश म्हणजे ईश्वर, दुसरी विलांटी असते. त्यानंतर रमेश. मग आता इथं गण घेतलं तर म्हणून इथं रंग घ्यायचं का? अजिबात नाही, रंग घ्यायची नाही. मुळव्यात उपळत. रमा आहे, रमा प्लस ईश यासारखं. योगेश, योग प्लस ईश. ईश म्हणजे ईश्वर. त्याच्यानंतर महेश, महा प्लस ईश, ज्याच्या शेवटी एश असा एक मात्रावाले शब्द असतात. ए वाले बघितले. यानंतर आपण ओ वाले बघूया. चालू लिहत चला. दिनेशचं काय येईल हे सांगा. दिनेश. दिन की दिना? तर दिनेश. दिन प्लस ईश. पुढचा शब्द आहे सूर्योदय. एक मात्रा म्हणजे इथं एक काना एक मात्रा आहे तिथपर्यंत लिहायचा. त्या ओ ऐवजी उ घ्यायचा म्हणजे शब्द आहे सूर्य प्लस उदय. बलोपासना, बल प्लस उपासना. महोत्सव प्लस उत्सव यासारखं. त्याच्यानंतर आहे वसंतोत्सव. वसंत प्लस उत्सव. ओ असेल तर उ घ्या, ए असेल तर ई घ्या. आणि आता पुढे काय घ्यायचंय हे आपण बघू. आता आपण ए वाला घेतलं, ओ वाला घेतलं. आता आपल्याला बघायचं अर वाला. मग अर वाले शब्द अगदी सोपे. देवर्षी. असेल तर विग्रह करताना दुसरी द्या. जर परीक्षेमध्ये त्यांचा बैल दूध देतो तर दिवसाला 3 लिटर देतो म्हटलं तर 10 दिवसाला किती त्यांचा देतो. आपण टेन्शन घ्यायचं नाही. दिवसाला 3, 10 दिवसाला 30 असं म्हणा. त्यांनी दुसरी विलांटी इथं दिली. विग्रह करताना दुसरी घ्या. त्यांनी पहिली दिली, दुसरी घ्यायची. हे त्या प्रश्नवाल्याने ठरवून घेऊया. शी त्यांची आहे. चला. देवर्षी. देव प्लस अर असल तर ऋषी घ्या. देवर्षी. महर्षी महा प्लस ऋषी यासारखे मित्रांनो. अर्षी असेल तर ऋषी घ्या. सप्त प्लस ऋषी. परत सांगतो. ए असेल तर ई, ओ असेल तर उ आणि अर असेल तर रू. अर्शी म्हणायचं नाही. अर्शी म्हणायचं. अर्शी असेल तर परशा घ्यायचा. तसंच अर्शी असेल तर ऋषी घ्यायचं. पुढचं आहे ज्ञानर्षी. ऋषी यासारखं. आणखी एक महत्वाचा मुद्दा. याच्यामध्ये पाय मोडायचं काम नाही. पाय मोडले की स्वर राहणार नाही. त्यामुळे पाय न मोडता हे वर्ण लिहायचे असतात. हे अक्षर